नमस्कार. कवितार्थसाठी मी माझ्या कविता या ठिकाणी सादर करतोय. पहिली कविता आहे महाविकास. महाविकास महाविकास सुरू आहे. रस्ते अत्यंत रुंद चौपदरी आठपदरी तयार होत आहेत. रस्त्यांवर गल्ली बोळात सिमेंट कॉन्क्रीटचे थरांवर थर ओतले जात आहेत. झाडे तुटत आहेत. तुटलेली झाडेही मोजण्याची तसदी कोणी घेत नाही आजकाल. मग तुटलेल्या झाडांच्या 10 पट झाडे लावण्याची वल्गना केवळ मृगजळ. महाविकास सुरू आहे. शांत बसा, चूप रहा, तोंडाला कुलूप घाला. पहा कशा धावतायत चकाचक रस्त्यांवरून, चकाचक पॉश सुंदर महागड्या गाड्या. पहा त्यातून मिरवणारी उंची वस्त्र, भरदरी साड्या. पक्ष्यांना घरटी उरली नाही. आजूबाजूच्या लोकांना घरे नाही. त्यांच्या शेतजमिनी गिळल्या जात आहेत. देशाच्या समृद्धीसाठी जंगले हजारो एकर रोज नव्याने कापली जात आहेत. पण तरीही बोलायचे नाही. चालायचे, फक्त पाहायचे, ऐकायचे, दुःख गिळायचे. तापमान वाढते सातत्याने, वाढू देत. एक दिवस मरायचेच आहे. विकास पुरुष हेच सांगतात. आजच्या समृद्ध भारतासाठी एवढे बलिदान देणे महत्त्वाचे. हा समृद्ध भारत महत्त्वाचा. रस्ते म्हणे विकासाच्या जीवनवाहिन्या. मग कोण ऐकणार विस्थापितांच्या करुण कहाण्या? विकासासाठी एवढी किंमत झाडांना आणि माणसांना मोजावीच लागणार. देशाचा अक्षरशः भयंकर महाविकास सुरू आहे. अहोरात्र अष्टोप्रहर. दुसरी कविता आहे तो आणि मी. तो म्हणाला तुला काहीच कळत नाही. मी म्हणालो हो. तो म्हणाला तू अर्थसाक्षर नाही. मी म्हणालो हो. तुला नव्या जगाचे काहीही ज्ञान नाही. मी म्हणालो मान्य आहे. तो म्हणाला तू कशालाही नकार देत नाही. मी म्हणालो हो. तो म्हणाला तू नंदी बैल आहेस. मी म्हणालो हो. तो म्हणाला तू मूर्ख आहे. मी म्हणालो हो. तो म्हणाला तुला काहीही कळत नाही. नव्या जगाची तुला अंधुकशी चाहूलही नाही. मी म्हणालो हो. तो म्हणाला तुला कपड्यांची पसंती नाही. मी म्हणालो हो. तो म्हणाला तुला चप्पल बूट कसे घ्यावेत वापरावेत कळत नाही. मी म्हणालो हो. तो म्हणाला मी पहा माझ्या कपड्यांकडे बुटांकडे पाहूनच समोरचा दचकतो, घाबरतो, प्रभावित होतो आणि झुकतो. मी म्हणालो हो मान्य आहे. तो म्हणाला तुझा कुणावरच प्रभाव पडत नाही. तू श्रीमंत दिसत नाही. तुला कुणीही भीत नाही, घाबरत नाही. मी म्हणालो हो. तुझे अगदी 100% खरे आहे. पण खरे सांगू मला कुणीच भीत नाही. मला मोठा आणि त्यांच्यापेक्षा वेगळा समजत नाही. हा माझा पराजय नसून विजय आहे. एवढेच फक्त मला या ठिकाणी सांगायचे आहे. तिसरी कविता ते माझ्याकडे पाहतात आणि छद्मीपणाने हसतात. त्यातल्या एकाने माझी परक्याच एका माणसाशी काल परवा ओळख करून दिली. गप्पांच्या ओघात त्या परक्याने मला विचारले तुमच्याकडे कोणती फोर व्हीलर आहे. मी म्हणालो नाही अजून तरी. तुमच्याकडे साधी 4 व्हीलरही नाही. जणू काही मला एखादा महत्त्वाचा अवयवच नसावा. हात पाय कान नाक यासारखा असा चेहरा करीत तो करुण स्वरात आणि अथांग सहानुभवाने माझ्याकडे कितीतरी वेळ पाहत राहिला. मी शांतच. शेवटी तोच कासावीस झाला. म्हणाला तुम्ही कसे जगू शकता? मी म्हटले सहज. आणि प्रवास तोही होतोच की. सार्वजनिक वाहने काही कमी आहे त्या शहरात. तुमची बायको मुलगी बसने प्रवास करते. मी म्हणालो हो. तो म्हणाला कमाल आहे. तुम्ही अश्मयुगात जगत आहात. मी म्हणालो हो. असेल कदाचित. पण एवढ्या भौतिक समृद्धीच्या झगमगाटात मी माझ्यातला आंतरिक आनंदाचा दिवा तेजात ठेवला. त्याचे काय? त्याच्याकडे उत्तर नव्हते. त्याचा चेहरा विलक्षण भकास आणि कोरडा थंड झालेला. चौथी कविता आहे तथास्तु.
पुस्तके म्हणालीत मला काल, अलीकडे आमच्याकडे तुझे फारसे लक्ष नसते. मी म्हणालो नम्रतेने, तुम्हाला हृदयातच जागा दिली असल्याने आता वेगळे लक्ष देण्याची गरज वाटत नाही. पुस्तके आनंदाने हसली आणि आवर्जून म्हणाली, कशावरून जागा दिली म्हणतोस? मी म्हणालो, पहा माझ्याकडे बारकाईने. माझ्या अंग प्रत्यंगाला पानेच पाने सुंदर सुगंधी रसरंग गंध गर्भ फुटलेली. त्या प्रत्येक पानापानात दडले आहे तुमचेच रूप, तुमचे विचार. माझ्या प्रत्येक श्वासातून मी जगतो आहे तुमचेच महान तत्वज्ञान. मी विनम्र झालो आहे, मी अहंकार दूर सारला आहे. मी तुमच्यासारखाच अहोरात्र कोणाच्याही मदतीला धावून जातो आहे. मी स्थितप्रज्ञत्वाच्या वाटेवरचा माझा प्रवास सुरू ठेवला आहे. मला तुमचा आशीर्वाद आहे. पुस्तके हसली आणि मनापासून अत्यंत आनंदून म्हणाली, तथास्तु तथास्तु तथास्तु. 5वी कविता आहे, एकटा. अनेकदा मला म्हणतात अवतीभवतीचे तू एकटा राहतो. तू फारसा कुणात मिसळत नाही. तुला मित्र नाही, मैत्रिणी नाही, नातलगांमध्येही तुझा फारसा वावर नाही. तू बोलत नाही, चर्चा करीत नाही, कुणाशी भांडत नाही. तुला जगाशी जणू काही देणे घेणे नाही. मी म्हणतो, माझे आंतरिक विश्वच इतके समृद्ध आणि श्रीमंत आहे की त्यात मी पूर्ण रममाण होतो. मी बोलतो माझ्याशी, माझ्यातील विश्वाशी, माझ्या स्वप्नांशी, माझ्या इच्छांशी आणि या सर्वांचीच नाळ आहे घट्ट जुळलेली या संपूर्ण जगराहाटीशी, समग्र विश्वाशी. मला नाही गरज प्रदर्शन मांडायची, इतरांशी असणारे संबंध उजागर करण्याची, मी सन्मित्र असल्याची द्वाही फिरविण्याची, मी समाजशील असल्याचा ढोल बडवण्याची. मी एकटा असतो पण एकाकी कधीच नसतो. मी समृद्ध आहे आतून आणि गात आहे विश्वचैतन्याचीच गाणी प्रत्येक पावला पावलावर अत्यंत आनंदाने.